हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. सोबतच इंग्लिश शिकत असतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने, अर्थातच आपल्या मराठी भाषेतून. गाईज, तुम्हाला माहितच असेल की आपण एक सिरीज सुरू केली आहे, ती म्हणजे इंग्रजी वाचन सिरीज. पण ज्यांना माहित नसेल, जे चॅनलवर नवीन असतील, त्यांच्यासाठी सांगत आहे की गाईज, आपण एक सिरीज सुरू केली आहे, इंग्रजी वाचन सिरीज. येस गाईज, त्या सिरीज मध्ये आपण अगदी बेसिक टू ऍडव्हान्स इंग्रजी वाचन कसे करावे ते शिकणार आहोत. सो गाईज, त्याचे आपले भाग 1 आणि भाग 2 असे 2 व्हिडिओ अपलोड झाले आहेत. सो आज आपला डे 3 आहे इंग्रजी वाचन सिरीजचा. सो वेळ वाया न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. सो लेट्स स्टार्ट इट. सो गाईज, आपण इथे काही नावं घेतलेले आहेत, ते इंग्रजीतून कसे वाचावे ते आपण बघूया. गाईज, आपण या अगोदर सोपे सोपे क ख ग तसेच का खा गा असे नावं शिकले आहोत. तर आज आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी कशी वाचावी ते बघणार आहोत. सो गाईज, मी इथे काही नावं घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे मी त्यांचे भाग केलेले आहेत, जे तुम्हाला इझी जातील रीड करण्यासाठी. ओके गाईज, सो फर्स्ट इज DI. लक्षात आलं असेल की DI आपण कशासाठी वापरतो? दी किंवा डी. सो दी. ओके. VA आपण व साठी वापरतो. दी व आणि स साठी एस. ओके गाईज, आपला शब्द झाला आहे दिवस. नेक्स्ट इज KI. आपण लिहायचं आहे की. MA म. and then YA. बघा गाईज, इथे शेवटी काना नसल्यामुळे A यूज केलेला नाहीये, पण इथे आपल्याला A यूज केला आहे वायच्या पुढे. सो इथे आपल्याला लास्टला या लिहायचा आहे, बिकॉज A यूज केला आहे. ओके. किमया. आपलं नाव तयार झालं, किमया. नेक्स्ट इज CHI ची. VA व and then DA दा किंवा डा साठी. बघा, आपण हे डा साठी पण यूज करू शकतो. पण गाईज, मी अगोदरच सांगितले होते की रीड करत असताना, कोणतंही वाचन करत असताना आपल्याला थोडं गेस करायचं आहे. ची व डा. ओके. नाव तयार झालं, ची व डा. नेक्स्ट इज SI मीन्स सी and then TA ता and R र. आपलं नाव तयार झालं, सितार. ओके. पुढचा शब्द बघूया. PA HI ही and LA ला साठी यूज करतो. ओके. सो पहिला. बघा किती सुंदर प्रकारे आपलं इंग्रजी वाचन झालेलं आहे. बघूया पुढचं. बघा गाईज, पुढे आपण अजून शब्द घेतलेले आहेत. जेवढे जास्तीत जास्त शब्द आपण रीड करू, तेवढी जास्तीत जास्त आपली इंग्रजी वाचनची प्रॅक्टिस होणार आहे. ओके. सो KA. बघा, पुन्हा आपण अंडरलाईन करून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला इझी जाणार आहे. ओके. इंग्रजी शब्द रीड करण्यासाठी. ज्या वेळेला आपण हे बेसिक शिकत आहोत, म्हणून आपण अशी अंडरलाईन करतोय. एकदा तुम्हाला इंग्रजी वाचनची सवय झाली तर हे अंडरलाईन न करता देखील तुम्ही डायरेक्टली शब्द वाचणार आहात. ओके. पण अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकत आहोत आणि अगदी बेसिक पासून आपण इंग्रजी वाचन शिकत आहोत, म्हणूनच तुम्हाला मी ह्या टाइप मध्ये शिकवत आहे. सो KA आपण वापरतो क किंवा का साठी. ओके. PI P and then LA ला. कपिला. आपलं नाव तयार झालं, कपिला. नेक्स्ट इज MI मीन्स मी and RA रा. मीरा. नेक्स्ट इज GI गी. RA र and then NA ना. नाव तयार झालं, गिरणा. ओके. नेक्स्ट इज PHI फी. बघा, PHI किंवा FI फी साठी यूज करतो. सो फी साठी आपण PHI लिहिला इथे. KA क and T ट किंवा त. पण फिकट असं नाव न होता फिकट असं अर्थपूर्ण शब्द तयार होतो, म्हणून आपण लिहिला ट. सो फिकट. नेक्स्ट इज SHI शी.
and then VA वा, शी वा. बघा पुन्हा एकदा आपण रीड करून घेऊ. कपिला, मीरा, गिरणा गिरणा, फिकट फिकट, शिवा मीन्स शिवा. ओके. सो गाईज बघूया पुढच्या गाईज बघूया आपण दुसऱ्या वेलांटीला देखील आपण काय यूज करणार आहोत आणि काय वाचायचं आहे, कशा प्रकारे सोप्या पद्धतीने वाचायचं आहे बघूया. सो बघा इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, काही खूप इझी आहे वाचणं, पहिली वेलांटी असो किंवा दुसरी वेलांटी. सो गाईज बघा आपण एक शब्द घेतलेला आहे PAHILEE. ओके. याचे देखील आपण पार्ट करून घेणार आहोत. ओके. सो गाईज बघूया. PA प and then HI पहिल्या वेलांटीसाठी आय वापरतो म्हणून ह ला पहिली वेलांटी. ओके गाईज. नेक्स्ट इज LEE. तुमच्या लक्षात आलं असेल, लीला आपण दुसरी वेलांटी देणार आहोत, ल ला. ओके. पहिली, नाव तयार झालं पहिली. नेक्स्ट इज MI मीन्स पहिली वेलांटी मी, TA ता and LEE मिता ली. ओके. दुसरी वेलांटी. नेक्स्ट इज HI ही, RA रा and VEE सॉरी रा न लिहिता ही र. ओके. इथे आपण RA हा ओनली र साठी वापरला आहे, नॉट रा. VEE दुसरी वेलांटी व ला हिरवी. ओके. नाव तयार झालं हिरवी. नेक्स्ट इज PHI फी, RA र and then KEE दुसरी वेलांटी क ला. ओके. फिरकी. ओके. बघा किती इझिली आपण हे नावं वाचलेले आहेत. पहिली, मिताली, हिरवी अँड देन फिरकी. ओके. अशा टाईपचे नावं आले तर तुम्हाला इझी जाणार आहे वाचायला. EE राहिला तर गेस करायचं, समजून घ्यायचं की ही दुसरी वेलांटी आहे. आय असेल तर पहिली वेलांटी आहे. ओके गाईज. आय होप गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल, अर्थपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही आपल्या मातृभाषेत बघण्यासाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला. जय हिंद.